नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मंडळी, कुकिंग विथ दीपाली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि घरगुती पद्धतीने बनवली जाणारी वालाच्या शेंगाची भाजी. ही भाजी खायला जितकी स्वादिष्ट लागते तितकीच ती टिफिनसाठी आणि रोजच्या जेवणासाठीही उत्तम अशी आहे. तर मंडळी, मी इथे वालाच्या शेंगा 1/2 किलो अशा घेतल्या आहे आणि स्वच्छ असे खुडून आणि धुवून घेत आहे. तर खुडून घेता वेळेस आपण किडलेली तर नाही ना, हे सुद्धा चांगलं चेक करून खुडून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 ते 3 वेळेस स्वच्छ असं धुवून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी इथे शेंगा धुवून घेत आहे. तर अशा पद्धतीने मी इथे शेंगा धुवून घेतल्या आहे. आता आपण भाजीला लागण्यासाठी इथे एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आहे आणि आता मी ते टोमॅटो बारीक असा कापून घेत आहे. तर अशा प्रकारे मी इथे टोमॅटो बारीक असा कापून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला कोथिंबीर सुद्धा कापून घ्यायची आहे. तर मी इथे कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून घेतली होती. आता त्यानंतर मी बारीक अशी कोथिंबीर सुद्धा कापून घेत आहे. तर इथे मी आता कढई ठेवून घेतली आहे आणि कढई गरम झाल्याच्या नंतर आता त्यामध्ये मी इथे तेल टाकून घेत आहे. तर मी इथे तेल 1 ते 1.5 पळी टाकून घेतली आहे. त्यानंतर तेल थोडंसं गरम झाल्याच्या नंतर मी इथे अर्धा चम्मच मोहरी टाकून घेतली आहे. त्यानंतर थोडेसे अर्धा चम्मच जिरे टाकून घेतले आहे. जिरे आणि मोहरी लाल झाल्याच्या नंतर आता त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, जेणेकरून तेलामध्ये तळलेली कोथिंबीर भाजीला अतिशय चविष्ट अशी लागते. तर अशा प्रकारे आता कोथिंबीर थोडीशी तळून झाली. त्यानंतर मी इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली आहे. तर फ्रेंड्स, आपण ही वालाची भाजी बनवता वेळेस ह्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यामुळे वालाच्या शेंगाच्या भाजीला अधिक उत्तम अशी चव येते. तर अशा प्रकारे आता अद्रक लसूण थोडंसं लाल झाल्याच्या नंतर मी इथे आता टोमॅटो टाकून घेतलेला आहे. आता हा टोमॅटो आपल्याला 1 ते 2 मिनिट छान असा मऊ करून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर टोमॅटो थोडेसे मऊ पडल्याच्या नंतर आता आपल्याला त्यामध्ये कोरडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मी सर्वात अगोदर 1 ते 1.25 चम्मच लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतली आहे आणि त्यानंतर इथे घरगुती कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला छान असं मसाले परतून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे. आता हा मसाला आपण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे मसाले थोडेसे छान असे 1 मिनिट परतून झाल्याच्या नंतर मी इथे आता वालाच्या शेंगा टाकून घेत आहे. तर आता अशा प्रकारे आपल्याला छान असं वालाच्या शेंगा मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे वालाच्या शेंगा खाल्लेवर करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या वालाच्या शेंगाला सगळा मसाल्याचा छान असा फ्लेवर येतो. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण शेंगा खाल्लेवर करून घेतल्याच्या नंतर 3 ते 4 मिनिट छान असं भाजीला थोडीशी वाफवून द्यायची आहे. त्यानंतर परत एकदा खाल्लेवर करून घ्यायचे आहे. आता मी ह्यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे. तर 2 ते 3 चम्मच आपल्याला भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे भाजीला छान अशी चव येते. तर अशा प्रकारे आपण ही टिफिनसाठी भाजी बनवत असल्यामुळे ह्यामध्ये पाणी टाकत नाही. जर तुम्हाला पाणी हवं असेल, ह्यामध्ये थोडेसे रस्सीवाली भाजी लागत असेल तर आपण 1 ग्लास पाणी गरम करायचं आहे. त्यानुसार थोडेसे मसाले ॲड करायचे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट वाढून त्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आपली रस्सीवाली सुद्धा भाजी बनवून तयार होते. तर अशा प्रकारे भाजी थोडीशी शिजत आल्याच्या नंतर शेवटी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या भाजीला अधिक छान अशी चव येते. तर आपली चविष्ट आणि पौष्टिक वालाच्या शेंगाची भाजी आता पूर्णपणे तयार झाली आहे.
तर ही भाजी गरमागरम पोळी, ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत आणि चपातीसोबत खायला अप्रतिम अशी लागते. तर फ्रेंड्स, ही भाजी बनवता वेळेस आपल्याला मसाले हे अगदी योग्य प्रमाणात टाकायचे आहे, जेणेकरून आपल्या भाजीला छान अतिउत्तम अशी चव येते. आणि जर फ्रेंड्स तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच सोप्या, झटपट आणि स्वादिष्ट घरगुती रेसिपी मी तुमच्यासाठी नियमित घेऊन येत असते. आजचा व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा आणि येणारे माझे प्रत्येक व्हिडिओ बघत राहा. ओके, बाय.